अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुठली सेवा सांगणार नाहीये किंवा कुठली माहिती सांगणार नाहीये। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझे स्वतःचे अनुभव सांगणार आहे। प्रेग्नन्सीच्या काळामध्ये मला जे स्वामींचे अनुभव आले आहेत ते तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे। बघा, येत्या 21 तारखेला म्हणजे 21 ऑगस्टला माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस आहे। त्या दिवशी गुरुवार आहे, गुरुपुष्यामृत योग आहे। अतिशय सुंदर असा हा दिवस आहे आणि म्हटलं की या निमित्ताने मला माझ्या ज्या प्रेग्नन्सी काळामध्ये मला स्वामींनी जे अनुभव दिले होते, स्वामी आई प्रत्येक क्षणाला माझ्यासोबत होते। त्यांनी नेहमी असं दाखवून दिलं, जाणवून दिलं की मी तुझ्या सोबत आहे, तू घाबरू नकोस। अगदी प्रेग्नन्सी राहण्यापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत, बाळ जन्माला येईपर्यंत स्वामींनी दिलेले हे अनुभव आहे। आणि या अनुभवातून खरंच समजतं की स्वामी आई नेहमी आपल्या सोबत असतात। आपला फक्त विश्वास हवा। आपला जर त्यांच्यावर दृढ विश्वास असेल ना, तर ते त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला पदोपदी करून देत असतात। आपण फक्त त्यांच्यावर विश्वास ठेवायला हवा आणि आपल्याला त्यांचे अनुभव ओळखता सुद्धा यायला पाहिजे की हा अनुभव मला स्वामींनी दिलेला आहे, ही माझ्यावर स्वामी कृपा झालेली आहे। आपला तेवढा विश्वास हवा की स्वामींनी दिलेले अनुभव आपल्याला ओळखता यायला पाहिजे। स्वामींवर जर आपला विश्वास असेल ना, तर मी खरंच सांगते की तुमच्यासोबत कधीच काहीच वाईट घडू शकत नाही। जे काही होणार ना, ते फक्त आणि फक्त चांगलंच होणार आहे। आपला फक्त विश्वासच महत्त्वाचा आहे। असं नाही की तुम्ही खूप सेवा करता म्हणजे तुम्ही खूप मोठे स्वामी भक्त आहात, असं अजिबात नाही। तुम्ही सेवा करा, तुम्हाला जशी जमेल तशी तुम्ही सेवा करा। तुम्ही जी काही तोडकी मोडकी सेवा करता, फक्त त्यामध्ये तुमचा विश्वास असणं खूप महत्त्वाचं आहे। तुमचा जेवढा प्रचंड स्वामीवर विश्वास असेल ना, तेवढं तुम्ही स्वामीच्या जास्त जवळ असता। बघा, काही काहींचं असं होतं की खूप सेवा करतात पण त्यांचा विश्वास डगमगत असतो, तेव्हा त्याच वेळेला काहीच अर्थ राहत नाही। म्हणून मी सांगते की तुम्ही जी काही सेवा करा, तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करा। जी काही तुम्ही तोडकी मोडकी सेवा करता, पण त्यामध्ये तुमचा स्वामीवर प्रचंड विश्वास असायला हवा, तेव्हाच त्या सेवेचं तुम्हाला 100% फळ मिळत असतं। आणि स्वामी सुद्धा नेहमी तुमच्या सोबत राहत असतात। असेही स्वामी आपल्या सोबत आहेत आणि ते नेहमी राहतातच। जरी आपल्याला स्वामी दिसत नाही ना, ते सुद्धा ते निर्गुण रूपामध्ये आपल्या आसपास असतात। आपल्याला नेहमी प्रत्येक संकटातून ते सोडवत असतात, आपल्याला मार्ग दाखवत असतात। आपल्याला फक्त तो ओळखायला आला पाहिजे की स्वामींनी मला हा मार्ग दाखवलेला आहे, मला या मार्गाने जायचं आहे, किंवा स्वामी माझ्या सोबत आहे अशी जरी आपल्याला जाणीव असली किंवा आपल्याला विश्वास असला ना, तरी सुद्धा आपल्यासोबत काहीच वाईट घडत नाही। तर चला, मी आता अनुभवाला सुरुवात करते। माझ्या प्रेग्नन्सी काळामधले हे अनुभव आहे आणि मला असं वाटतं की मी हे अनुभव तुमच्यासोबत शेअर करावे। खूप दिवसांपासून इच्छा आहे की तुमच्यासोबत हे अनुभव शेअर करावे, परंतु म्हटलं आता 21 ऑगस्ट आहे, मुलीचा पहिला वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त तरी मी तुमच्यासोबत हे अनुभव शेअर करू असं मला वाटलं आणि स्वामींची पण इच्छा असेल आणि म्हणून तुमच्यासोबत मी आज हे अनुभव शेअर करत आहे। तर मला पहिला मुलगा सुद्धा आहे, मुलगा माझा 5 वर्षाचा आहे। दुसरं बाळ ठेवावं की नाही ही आमची द्विधा मनस्थिती होती। म्हणजे आता बघा, आजकालचं शिक्षण, महागाई वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच, परंतु बघा कधी कधी असं होतं ना की दुसरं बाळ झाल्यानंतर पहिल्या बाळाकडे दुर्लक्ष होतं। असंही होऊ नये असं आम्हाला वाटत होतं आणि आम्ही याच विचारांमध्ये होतो। आमची द्विधा मनस्थिती होती आणि अशा वेळेस सगळं काही करणारे हे स्वामीच आहेत। करता आणि करविता सगळं स्वामीच आहेत। स्वामींची जी योजना असेल ती आपल्यासाठी योग्यच असते। बघा, निर्णय आपले चुकू शकतात पण स्वामींचे निर्णय कधीच चुकवू शकत नाही, कारण की त्यांना आपला भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमानकाळ सगळं काही माहीत असतं। आणि अशा वेळेस आम्ही ठरवलं की आपण स्वामींनाच कौल लावूया। आम्ही स्वामींना कौल सुद्धा लावला, स्वामींचं उत्तर हो आलं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की जेव्हा स्वामींचा कौल आला, ज्या महिन्यामध्ये आम्ही स्वामींना कौल लावला, स्वामींचा कौल हो आला म्हणजे त्यांनी हो उत्तर दिलं आणि त्याच महिन्यामध्ये मला प्रेग्नन्सी राहिली होती। म्हणजे ही इतकी मोठी गोष्ट आहे ना, आणि ही खरंच एक स्वामी कृपा आहे आणि कदाचित याला स्वामी कृपा म्हणतात। बघा ना, किती मोठी गोष्ट आहे आणि ही गोष्ट फक्त एका स्वामी भक्ताला समजू शकते। हा अनुभव, या सगळ्या गोष्टी, स्वामींचा कौल येणं, त्या महिन्यामध्येच बाळ राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे। आपल्यासोबत काय घडेल काय नाही आणि त्या गोष्टीसाठी योग्य वेळ असणं, ह्या सगळ्या काही गोष्टींना स्वामींच्या हातामध्ये आहेत आणि स्वामी योग्य वेळी आपल्याला योग्य ती गोष्ट देतात म्हणजे देतातच। हा विश्वास ठेवा।
आणि त्याच महिन्यामध्ये बाळ राहिलं होतं। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की त्याच महिन्यामध्ये स्वामींनी अक्कलकोटला दर्शनासुद्धा बोलवलं होतं। अक्कलकोटमध्ये स्वामींनी त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करून घेतला। या सगळ्या सेवा माझ्याकडनं स्वामींनी त्यावेळेस करून घेतल्या होत्या। आणि खरंच सांगते की तेव्हा मला माहीतसुद्धा नव्हतं की मी प्रेग्नंट आहे। आणि त्याच्यानंतर मग मला माहीत पडलं 10-15 दिवसांनी की मी प्रेग्नंट आहे। तर असो, या सगळ्या गोष्टी स्वामींच्या हातामध्ये होत्या। स्वामींचं सगळं काही नियोजन होतं आणि बाळ राहिलं आणि स्वामींनी अक्कलकोटला सुद्धा बोलवलं दर्शनाला। त्याचबरोबर आम्ही तुळजापूरला सुद्धा गेलो होतो कुलदेवीच्या दर्शनासाठी। तर या सगळ्या गोष्टी खूप पॉझिटिव्ह तेव्हा वाटत होत्या आणि त्या घडल्या सुद्धा। आणि मी, माझे मिस्टर आणि मुलगा आम्ही 3 जण राहतो। आता ही गोष्ट फक्त एका स्त्रीला समजू शकते की कुठलीही प्रेग्नंट महिला असेल किंवा तुम्ही या गोष्टी अनुभवलेल्या असतील, मी ताईंना सांगेल की आपल्याला असं वाटतं की माझ्यासोबत माझी आई असावी किंवा कोणीतरी असावं जी आपली काळजी घेऊ शकेल। कारण की मिस्टर कितीही म्हटले तरी त्यांना त्यांच्या कामासाठी बाहेर जावंच लागतं, ते 24 तास आपल्यासोबत राहू शकत नाही। अशा वेळेस आपली काळजी घेणारं कोणीतरी असावं सोबत असं नेहमी वाटतं। आणि आईला पण किती बोलवणार आणि आई तरी किती दिवस राहणार आहे आपल्यासोबत। हा फक्त प्रश्न काही 15-20 दिवसांचाच नव्हता, तर अगदी भरपूर काळासाठी आपल्याला सोबत हवी असते। अगदी डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा आपल्याला असं वाटतं की माझ्यासोबत आई असावी। पण बघा, एवढ्या वेळेसाठी आपण आईला सुद्धा सोबत ठेवू शकत नाही। अशा वेळेस मी स्वामींनाच प्रार्थना केली होती की स्वामी आई, तुम्हीच माझी आई आहात, तुम्हीच माझे बाप आहात आणि तुम्हालाच माझी आई म्हणून काळजी घ्यायची आहे। इथे माझी काळजी घेणारा नवऱ्याशिवाय कोणी नाही, पण तुम्हालाच एक आई म्हणून माझी काळजी घ्यायची आहे। आणि खरंच मी सांगते की पूर्ण डिलिव्हरी होईपर्यंत मला कधीच कुठला त्रास झाला नाही, कुठल्याही प्रकारचा थकवा मला आला नाही किंवा कधी मी आजारी पडले नाही, कधी मला ताप आला नाही किंवा कधी मला सर्दीसुद्धा झाली नाही। स्वामींनी इतकं मला सांभाळून घेतलं होतं आणि ही स्वामी कृपा आहे। स्वामींनी नेहमी मला जाणवून दिलं की तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। जेव्हा आपल्यासोबत कोणीही नसतं तेव्हा आपल्यासोबत, खरंच सांगते, आपले स्वामी महाराज असतात। जेव्हा आपल्यासोबत कोणीही नसतं तेव्हा आपल्यासोबत स्वामी महाराज असतात आणि आजही त्याची जाणीव ते आपल्याला करून देत असतात। तुम्ही अनुभव घेऊन बघा, जेव्हा तुमच्यासोबत कोणीही नसेल ना तेव्हा फक्त आणि फक्त तुमच्यासोबत स्वामी असतात। आणि खरंच सांगते, पूर्ण 9 महिने होईपर्यंत मी कधी आजारीच पडली नाही, कारण की मला माहित होतं की माझ्यासोबत स्वामी आहे। मी अगदी सदृढ होती, कधीच मला दवाखान्यात जायचं काम पडलं नाही की मी आजारी पडली आहे म्हणून या गोष्टीसाठी। तरी बाकी सोनोग्राफी वगैरे सगळ्या ट्रीटमेंट आपल्या चालूच असतात बाळासाठी, परंतु मी आजारी पडली आहे यासाठी मला कधीच दवाखान्यात जायची गरज पडली नाही। आणि ही सगळी कृपा स्वामींची होती। खरंच स्वामी सोबत होते म्हणून मला त्यावेळी काहीच वाटलं नाही, कारण की स्वामी माझी काळजी घेत होते एक आईच्या रूपामध्ये। त्यानंतर एक अनुभव मला सांगावा असं वाटतो। बघा, त्या काळामध्ये ना भरपूर अनुभव आले, छोटे मोठे भरपूर अनुभव आले, पण असे काही अनुभव आहेत ना जे मला सांगावेसे वाटतात। आणि रोजच्या जीवनामध्ये आपल्याला छोटे मोठे अनुभव येतच असतात, त्यात काही शंका नाही। पण त्या काळामधले मला जे अनुभव आठवतात, जे मला सांगावेसे वाटतात, ते तुमच्यासोबत मी शेअर करत आहे। त्याच्यानंतर माझा मुलगा सुद्धा शाळेत जात होता, त्यामुळे मी काही बाहेर पण जाऊ शकत नव्हते, बाहेर जाऊन राहू शकत नव्हते, कारण की त्याचंही नुकसान व्हायला नको। त्यामुळे मी इथेच राहण्याचा निर्णय घेतला होता। आणि त्याची शाळा अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर आहे घरापासून, त्यामुळे कुठल्या प्रकारची त्याला व्हॅन वगैरे काही लावली नव्हती। जेव्हा मिस्टर घरी असायचे तेव्हा ते त्याला शाळेमध्ये सोडून देत होते, आणतही होते, पण जेव्हा त्यांना कामानिमित्त बाहेर जावं लागत होतं तेव्हा मात्र मी जात होते। आणि त्यालाही एकट्याला कसं पाठवणार, त्याच्यामुळे मी सोबत जात होते। आणि असंच एकदा काय झालं की पावसाळ्याचेच दिवस होते आणि तेव्हा काही पाऊस पडत नव्हता, परंतु मी तेव्हा शाळेत आणायला त्याला गेली आणि खूप जोराचा वारा आला होता। आणि माझ्या मुलाला घेऊन मी रस्त्याने चालत असताना अचानक खूप जोरात वारा आला आणि वाऱ्यामुळे बघा, जे खांबावर, विजेच्या खांबावर जे बोर्ड वगैरे लावलेले असतात, जी ॲडव्हर्टाईज केलेली असते, बोर्ड वगैरे लावलेले असतात, ते बोर्ड लावलेले होते आणि तो बोर्ड एक हलत होता सतत। आणि मी तिथून गेलेच नुकतीच, अगदी 2 ते 3 पावले मी पुढे गेली असेल आणि तो जो विजेच्या खांबावर लावलेला बोर्ड आहे, अगदी छोटा बोर्ड होता, पण तो सुद्धा बघा, जेव्हा वाऱ्याच्या वेगाने आपल्या अंगावर पडतो तेव्हा सुद्धा आपल्याला खूप त्रास होतो किंवा आपल्याला कुठेतरी त्याने इजा पण होते। तर अगदी मी 2 ते 3 पावले पुढे गेली आणि वाऱ्याच्या वेगामुळे तो बोर्ड जो हालत होता तो पडला। आणि तेव्हा खरंच सांगते, मला साक्षात स्वामीच आठवले, कारण की अगदी मी 2 ते 3 पावले चालूनच पुढे गेली असेल तेव्हाच तो बोर्ड खाली पडला
आणि तेव्हासुद्धा मला स्वामींनी त्या संकटापासून वाचवलं होतं, कारण की तेव्हासुद्धा स्वामी एक सुरक्षा कवच म्हणून आमच्या भोवती होते, माझ्या मुलाच्या भोवती किंवा माझ्या भोवती. तेव्हासुद्धा स्वामींची मला आठवण आली होती. आणि या सगळ्या संकटापासून आहे ना स्वामींनी वाचवलं होतं, स्वामींनी तारलं होतं. स्वामी नेहमी सोबत होते याची ते मला नेहमी जाणीव करून देत होते. मी नेहमी स्वामींना म्हणायची की स्वामी माझ्यासोबत कोणी नाही, पण तुम्ही एक आई बनून माझ्यासोबत राहा. तुम्हीच आई बनून, तुम्हीच माझी आई आहात, तुम्हीच माझे बाप आहात आणि तुम्हालाच आमच्या सर्वांची काळजी घ्यायची आहे. आणि खरंच त्यांनी काळजी घेतली. त्या काळामध्ये जेव्हा मला गरज होती तेव्हा त्यांनी माझी काळजी घेतली. नेहमी आपल्यासोबत ते असतातच. पण बघा, हे छोटे मोठे जे अनुभव आहेत ना ते कायमस्वरूपी आपल्या लक्षात राहतात आणि त्यांच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव होत असते. आणि त्यामुळे आपल्याला कळतं की ही स्वामी शक्ती माझ्या पाठीशी आहे ना, तर मला भिण्याचं काहीच कारण नाही, कारण की माझ्यासोबत काहीच वाईट घडू शकत नाही जेव्हा माझ्यासोबत माझे स्वामी असतील. तर असो, तो एक अनुभव मला तुम्हाला सांगावा असा वाटला. खरंच ती घटना म्हणायला छोटी होती, पण जर तो बोर्ड कदाचित अंगावर पडला असता तर त्यामुळे इजा होऊ शकली असती आणि कदाचित खूप काही भयंकर घडू शकलं असतं. पण स्वामींनी ते टाळलं आणि माझ्या मुलाच्याही अंगावर तो पडला नाही किंवा माझ्याही अंगावर तो पडला नाही. अगदी तिथून मी 2 ते 3 पावलेच पुढे गेली होती आणि तो बोर्ड खाली पडला. स्वामींनी खरंच ते संकट जे होतं ते खरंच टाळलं आणि स्वामींनी दाखवून दिलं की मी तुझ्या सोबत आहे, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यानंतर याच गोष्टी नाही तर स्वामींनी माझे डोळे सुद्धा पुरवलेले आहेत. ते कसे बघा प्रेग्नेंट महिलेला कधी पण आपल्याला काही खाण्याची इच्छा होते, आपल्याला एखादी गोष्ट खूप अचानक खावीशी वाटते, डोहाळे आपण त्याला म्हणतो लागणं, तर अगदी स्वामींनी ते पण माझे पुरवले होते. मला एकदा सहज बेसनाचे लाडू मला खावेसे वाटत होते, पण ते कुठलेही रेडीमेड वगैरे बाजारातले नको, कारण की आणि आपल्या हाताने बनवून खायचं म्हटलं तरी पण बघा आपण जेव्हा प्रेग्नेंट असतो ना तेव्हा हाताने करून खाण्यापेक्षा इतरांनी कोणतरी मला करून देणं किंवा मी ते खाणं, त्यामध्ये ना आपल्याला एक वेगळा आनंद मिळतो आणि ती चव आपल्याला खरंच तेव्हा खूप छान लागत असेल. दुसऱ्याच्या हाताची चव आपण ज्याला म्हणतो, आणि आपल्या हाताने करून खाण्याचा कंटाळा सुद्धा तेव्हा आपल्याला येत असतो. तर अशा वेळेस मी स्वामींना सहज म्हटले की स्वामी मला बेसनाचे लाडू खाण्याची इच्छा झाली आहे. आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की आपल्या स्वामींना सुद्धा बेसनाचे लाडू खूप आवडतात. मी स्वामींना म्हटलं की स्वामी मला बेसनाचे लाडू खाण्याची इच्छा झाली आहे असं मी स्वामींना म्हटलं. आणि त्याच्यानंतर अगदी दुसऱ्याच दिवशी माझी चुलत मावशी मला भेटण्यासाठी आली आणि तिने येताना बेसनाचे लाडू करून आणले होते. बघा म्हणजे याच्यावरून कळतं की स्वामींनी अगदी डोहाळे सुद्धा माझी पुरवली. आणि मला खरंच तेव्हा इतकं आश्चर्य वाटलं. मी कालच स्वामींना म्हटली की स्वामी मला बेसनाचे लाडू खाण्याची इच्छा झालेली आहे आणि आज स्वामींनी ते मला पाठवून सुद्धा दिले आहेत. खरंच ही किती मोठी गोष्ट आहे आणि कदाचित याला स्वामी कृपा म्हणतात. ही स्वामी कृपा आहे. आणि स्वामींनी अजून कोणते अनुभव द्यावे की मी तुझ्या सोबत आहे. खरंच सांगते, एवढेच अनुभव येत असतील तर स्वामींचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत आहे. ते नेहमी आपल्या सोबत आहेत. त्यांचं बारकाईने आपल्यावर लक्ष आहे. ते प्रत्येक त्यांच्या भक्ताच्या पाठीशी असतात. त्यांचं प्रत्येकाकडे लक्ष असतं. कोणाच्या मनात काय चाललं आहे, माझा भक्त कोण काय करत आहे, त्याच्या मनात काय चाललं आहे, त्याला कुठलं दुःख आहे, तो काय विचार करत आहे, याच्याकडे सगळ्यांकडे स्वामींचं लक्ष असतं. फक्त आपल्याला असं वाटतं की स्वामी माझं ऐकत नाही, पण असं नाही. बघा योग्य वेळ आली ना स्वामी आपल्याला बरोबर त्या गोष्टी देतातच, पण ती योग्य वेळ येणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. कारण की योग्य वेळ आल्याशिवाय स्वामी सुद्धा आपल्याला काहीच देऊ शकत नाही. तर असो बघा, तर मी स्वामींना फक्त आदल्याच दिवशी बोलली होती की स्वामी मला बेसनाचे लाडू खावेसे वाटतात आणि दुसऱ्याच दिवशी स्वामींनी मला ते पाठवून सुद्धा दिलेले होते. हा सुद्धा स्वामींचा एक खूप मोठा अनुभव मला त्यावेळी आला होता आणि खरंच मी स्वामींचे आभार मानले. आणि अजून खरंच स्वामी तुम्ही माझ्यासाठी किती करता. अजूनही मला ते गोष्टी आठवल्या किंवा ते अनुभव आठवले ना तर खरंच मन भरून येतं आणि असं वाटतं की स्वामींनी आजपर्यंत मला खूप काही दिलेलं आहे. अशीच तुमची साथ असू द्या, बाकी काही नको, एवढंच मी स्वामींना मागत असते, बाकी काही नाही. त्यानंतर 9वा महिना चालू होता आणि मी माहेरी गेले होते. पहिलं माझं C-सेक्शन होतं पहिल्या मुलाच्या वेळेस आणि दुसऱ्या वेळेस पण C-सेक्शनच होणार असं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला 20 ते 25 ऑगस्टपर्यंत तारखा दिल्या होत्या की तुम्ही या तारखेपर्यंत तुम्ही ठरवा की तुम्हाला कधी डिलिव्हरी करायची आहे. तर आणि आता बघा एवढा मोठा निर्णय. आता बघा आत्तापर्यंत स्वामी सोबत होते, त्यांनीच सगळं काही घडून आणलेलं होतं, सगळं नियोजन त्यांचंच होतं आणि इथून पुढे पण त्यांचंच असणार, म्हणून आम्ही सगळं काही स्वामींवर सोडून द्यायचं ठरवलं.
मग त्याच्यानंतर 20 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत मी चिठ्ठ्या केल्या, 20, 21, 22, 23, 24, 25 असं चिठ्ठ्या केल्या 5-6, आणि त्या चिठ्ठ्या मी स्वामींपुढे टाकल्या आणि माझ्या मुलाला सांगितलं की त्यामधली एक चिठ्ठी उचल, आणि त्याने ती चिठ्ठी उचलली आणि त्यामध्ये 21 तारीख होती, 21 ऑगस्ट, आणि 21 ऑगस्टलाच डिलिव्हरी करायची असं मी स्वामींची इच्छा मानून डॉक्टरांना आम्ही 21 ऑगस्ट तारीख सांगितली होती आणि त्या तारखेलाच मी डिलिव्हरी केली। आणि खरंच सांगते, माझी मुलगी सुद्धा लक्ष्मीच्या रूपात आलेली आहे, अगदी लक्ष्मी स्वरूप ती आहे, आणि तिच्या येण्यामुळे खरंच घरामध्ये आनंद आलेला आहे। खूप सगळ्या गोष्टी घडल्या, खूप स्वामींनी अनुभव दिले, प्रत्येक वेळी त्यांनी साथ दिली। आणि अजून एक गोष्ट आहे जी मला तुम्हाला सांगावीशी वाटते, ती म्हणजे अशी की बघा, गर्भपिशवीमध्ये गर्भाच्या भोवती जे पाणी असतं त्या पाण्याची एक लेवल असते, पातळी असते, आणि ते पाणी माझ्या गर्भपिशवीमध्ये जास्त प्रमाणात मला सांगितलेलं होतं, आणि त्यामुळे डॉक्टर असे बोलले होते की कदाचित हे पाणी बाळाला काही किडनीला प्रॉब्लेम असेल त्यामुळे सुद्धा जास्त असू शकतं, किंवा बाळामध्ये काही प्रॉब्लेम असेल त्यामुळे सुद्धा हे पाणी जास्त असू शकतं। तर त्यामुळे सुद्धा मी खूप घाबरले होते, पण सगळं काही नियोजन स्वामींचं आहे, स्वामींनी सगळं काही घडून आणलेलं आहे, त्यामुळे स्वामींवर विश्वास सुद्धा होता, म्हणून आम्ही सगळं काही स्वामींवर सोडून दिलं आहे। जे काही करणार ते तुम्हीच करणार आहे, तुम्हीच दिलेला हा आशीर्वाद आहे स्वामी, त्यामुळे सगळं काही व्यवस्थितच होऊ द्या अशी मी वारंवार स्वामींना प्रार्थना सुद्धा करत होते। सगळं खरं सांग, डिलिव्हरी झाल्यानंतर जेव्हा डॉक्टरांना विचारलं ना बाळ कसं आहे, तर बाळ अगदी ठणठणीत होतं, त्याला काहीही झालेलं नव्हतं, त्याचं वजन वगैरे अगदी सगळं काही व्यवस्थित भरलेलं होतं, बाळाला कुठल्याही प्रकारचा काहीही प्रॉब्लेम नव्हता। तर या ज्या काही गोष्टी आहेत बघा, जेव्हा आपण सगळं काही स्वामींवर सोडून देतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये कितीही संकट येऊ द्या, ती जबाबदारी स्वामींची असते की मला माझ्या भक्ताला यातून वाचवायचं आहे, माझ्या भक्तावर कुठलीही वाईट वेळ यायला नको, ही सगळी जबाबदारी ना स्वामी घेत असतात। जेव्हा आपण स्वामींवर सगळा भार सोडून देतो ना, तेव्हा आपल्या आयुष्याची जबाबदारी ही स्वामी घेत असतात। खरंच विश्वास ठेवा, रोजच्या जीवनामध्ये आपल्याला छोटे मोठे अनुभव येतातच, परंतु असे काही अनुभव असतात जे आपल्याला कोणाला तरी सांगावेसे वाटतात, किंवा आपले अनुभव ऐकून इतरांना सुद्धा स्वामी सेवा करण्यासाठी प्रेरणा मिळते, स्वामीवर त्यांचा विश्वास वाढायला लागतो। म्हणून मला तुमच्यासोबत हे अनुभव शेअर करायचे होते, आणि नक्कीच सांगते स्वामी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहेत, फक्त आपला विश्वास महत्त्वाचा आहे। जेव्हा आपण त्याच्यावर ठाम विश्वास ठेवतो ना, तेव्हा अशक्यही गोष्टी शक्य होऊन जातात। फक्त आपला विश्वास त्यांच्यावर असायला हवा, आणि आपले कर्मसुद्धा कुठेतरी चांगले पाहिजेत, तेव्हा स्वामी आपल्यासोबत असतात। नाहीतर एकीकडे आपण कितीही सेवा केली आणि आपले जर कर्म चांगले नसतील तर स्वामी आपल्याला कधीच साथ देत नाही। अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला सांगायच्या वाटतात, पण आजच्या दिवसापुरतं फक्त एवढंच होतं। हेच अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचे आहेत, आणि प्रत्येकाला काही ना काही अनुभव येतातच, असं एकही स्वामी भक्त नाही की ज्याला कुठलाही स्वामींचा अनुभव आलेला नाही। प्रत्येकाला आपल्याला छोटे मोठे अनुभव येतात, रोजच्या जीवनामध्ये आपल्याला काही ना काही अनुभव येत असतात। फक्त एकच तात्पर्य आहे सांगण्याचं की फक्त स्वामींवर विश्वास ठेवा, प्रचंड विश्वास ठेवा, निशंक मनाने त्यांची सेवा करा, त्यांच्यावर विश्वास ठेवा, नक्कीच तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ मिळणार। एक ना एक दिवस योग्य वेळ आली की स्वामी तुम्हाला बरोबर तुमच्या सेवेचं फळ देतीलच, यात काही शंका नाही। तर चला, तुम्हाला हे अनुभव कसे वाटले मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला जर हे अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।